श्रीराम समर्थ. श्रीमद दासबोध. दशक 13वा. नामरूप. समास पहिला. आत्मानात्म विवेक. श्रीराम. आत्मानात्म विवेक करावा, करून बरा विवरावा, विवरोन सदृढ धरावा जीवामध्ये. श्रीराम. माणसाने आत्मानात्म विवेक करावा, त्याचे वारंवार विवरण, चिंतन, मनन, निदिध्यासन करावे आणि तो आपल्या अंतःकरणामध्ये दृढपणे धारण करावा. आत्मा कोण, अनात्मा कोण, त्याचे करावे विवरण, तेची आता निरूपण सावध ऐका. श्रीराम. आत्मा कोण, अनात्मा कोण याचे विवरण करावे, ते कसे करावे या संबंधीचे निरूपण श्रोत्यांनी सावध होऊन ऐकावे. चारी खाणी चारी वाणी, 84 लक्ष जीव प्राणी, संख्या बोलिली पुराणी, वर्तती आता. श्रीराम. 4 खाणी 4 वाणी यांसह 84 लक्ष जीव योनीतील असंख्य जीव या पृथ्वी तलावर वावरत आहेत, असे पुराणात वर्णिले आहे. नाना प्रकारीची शरीरे, सृष्टीत दिसती अपारे, तयामध्ये निर्धारे आत्मा कवणू. श्रीराम. याप्रमाणे या सृष्टीमध्ये नाना प्रकारची अपार शरीरे आहेत, त्यांमध्ये आत्मा कोण हा निर्धार केला पाहिजे. दृष्टीमध्ये पाहतो, श्रवणामध्ये ऐकतो, रसनेमध्ये स्वाद घेतो प्रत्यक्ष आता. श्रीराम. जो डोळ्यांमध्ये राहून पाहतो, कानांच्या द्वारे ऐकतो, जिभेच्या द्वारे स्वाद घेतो, हे आपल्याला प्रत्यक्ष अनुभवास येते. घ्राणामध्ये वास घेतो, सर्वांगी तो स्पर्शतो, वाचेमध्ये बोलवितो, जाणो निशब्द. श्रीराम. नाकाने जो वास घेतो, सर्वांगाने जो स्पर्श करतो, शब्द जाणून जो वाचेच्या द्वारे बोलवितो. सावधान आणि चंचळ, चहूंकडे चळवळ, एकलाची चालवी सकळ इंद्रिये द्वारा. श्रीराम. असा सावधान असूनही जो चंचल असतो आणि चहूकडे जो एकला एक इंद्रियद्वारा सर्व चलनवलन करवितो. पाये चालवी, हात हालवी, भ्रुकुटी पालवी, डोळा घालवी, संकेत खुणा बोलवी, तोची आत्मा. श्रीराम. पायांनी चालवतो, हात हलवतो, भुवयात आणतो, डोळे मिचकावतो, संकेताने खुणा करतो, तोच आत्मा होय. धिटाई लाजवी, खाजवी, खोकवी, वोकवी, थुंकवी, अन्न जेवून उदक सेववी, तोची आत्मा. श्रीराम. जो धीट होतो, लाजतो, खाजवतो, खोकतो, ओकतो, थुंकवतो, अन्न जेवून जो पाणी पितो, तो आत्माच जाणावा. मळमूत्र त्याग करी, शरीर मात्र सावरी, प्रवृत्ती निवृत्ती विवरी, तोची आत्मा. श्रीराम. जो मळमूत्र त्याग करतो, शरीर मात्राचे रक्षण करतो, प्रवृत्ती निवृत्ती म्हणजे काय याचे विवरण करतो, तो आत्माच होय. एके देखे, ऐके देखे, हुंगे चाखे, नाना प्रकारे ओळखे, संतोष पावे आणि धाके, तोची आत्मा. श्रीराम. जो ऐकतो, पाहतो, हुंगतो, चाखतो, नाना प्रकारे पदार्थ ओळखतो, कधी संतोष पावतो तर कधी भितो, तो आत्माच जाणावा. आनंद विनोद उदेग चिंता, काय छाया माया ममता, जीवित्वे पावे नाना वेथा, तोची आत्मा. श्रीराम. आनंद, विनोद, उद्वेग, चिंता, काया छाया म्हणजेच बुद्ध्यवच्छिन्न प्रतिबिंब म्हणजे जीवपणा, तसेच माया ममता अशा नाना व्यथा जो जीवित्वामुळे म्हणजेच लघुत्व, कर्तेपणा, मीपणा यांच्यामुळे भोगतो, तोही आत्माच जाणावा. पदार्थाची आस्था धरी, जनी वाईट बरे करी, आपल्या राखे पराव्या मारी, तोची आत्मा. श्रीराम. पदार्थाविषयी आसक्ती धरता जगात बरे अथवा वाईट करतो, आपले असतील त्यांचा सांभाळ करतो, परके असतील त्यांना मारतो, तो आत्माच जाणावा. युद्धे होता दोहींकडे, नाना शरीरी वावडे, परस्परे पाडी पडे, तोची आत्मा. श्रीराम. ज्यावेळी एखादे युद्ध सुरू होते, तेव्हा दोन्ही बाजूकडे अनेक शरीरात आत्माच वावरतो, तोच परस्परांना पाडतो आणि स्वतःही पडतो. तो येतो जातो, देही वर्ततो, हसतो, रडतो, प्रस्तावतो, समर्थ करंटा होतो, व्यापा सारिखा. श्रीराम.
तो आत्मा देहात येतो, देहातून जातो, देहात राहून तोच सर्व क्रिया करतो, तोच हसतो, रडतो, पस्तावतो. ज्याप्रमाणे व्याप असेल त्याप्रमाणे समर्थ अथवा भाग्यहीनही तोच बनतो. होतो लंडी, होतो बळकट, होतो विद्यावंत, होतो धट, न्यायवंत होतो उद्धट, तोची आत्मा श्रीराम. तोच भ्याड होतो, बळकट होतो, विद्यावंत होतो अथवा दांडगट होतो, कधी न्यायवंत तर कधी उद्धट होतो, तो आत्माच जाणावा. धीर उदार आणि कृपण, वेडा आणि विचक्षण, उचक आणि सहिष्णु, तोची आत्मा श्रीराम. धीर उदार अथवा कंजूष, वेडा अथवा चतुर, उच्छृंखल आणि सहनशीलही आत्माच होतो. विद्या कुविद्या दोहींकडे आनंदरूप वावडे, जेथे तेथे सर्वांकडे तोची आत्मा श्रीराम. विद्या अथवा कुविद्या दोन्हीकडे आनंद रूपाने तोच वावरतो, जेथे तेथे सर्वत्र तो आत्माच सर्व काही होतो. निजे उठे बैसे चाले, धावे धावडी डोले तोले, सोयी रे धाये रे केले तोची आत्मा श्रीराम. जो निजतो, उठतो, बसतो किंवा चालतो, धावतो, लगबग करतो, डोलतो, तोलतो, सोयरे व धायरे करतो, तोही आत्माच होय. पोथी वाची अर्थ सांगे, ताळ धरी गाऊ लागे, वादविवाद वाऊगे, तोची आत्मा श्रीराम. जो पोथी वाचतो, अर्थ सांगतो, ताल धरतो, गाऊ लागतो, उगीचच वादविवाद करतो, तो आत्मा असे जाणावे. आत्मा नसता देहांतरी, मग ते प्रेत सचराचरी, देह संगे आत्मा करी सर्व काही श्रीराम. जर देहात आत्मा नसेल तर तो देह चराचरात प्रेत बनते. देहाच्या संगतीनेच आत्मा सर्व काही करत असतो. येके विण येक काये, कामा नये वाया जाये, म्हणून हा उपाये देहयोगे श्रीराम. देह अनित्य आत्मा नित्य, हाची विवेक नित्यानित्य, अवघे सूक्ष्माचे कृत्य जाणती ज्ञानी श्रीराम. एकाशिवाय दुसऱ्याचा काहीही उपयोग नाही. वाया जातो म्हणून देहामुळेच आत्मा उपयुक्त ठरतो. देह अनित्य आहे तर आत्मा हा नित्य आहे असा विवेक करणे यालाच नित्यानित्य विवेक म्हणतात. हा विवेक करण्याचे काम फार सूक्ष्म आहे. पिंडी देहधर्ता जीव, ब्रह्मांडी देहधर्ता शिव, ईश्वस्तनुच्चतुष्टे सर्व ईश्वर धरता श्रीराम. पिंडाच्या ठिकाणी देह धारण करणारास जीव म्हणतात, तर ब्रह्मांडात देह धारण करणारा शिव होय. ब्रह्मांडातील विराट, हिरण्यगर्भ, अव्याकृत आणि मूल प्रकृती हे सर्व चार देह ईश्वर धारण करतो. त्रिगुणा परता जो ईश्वर, अर्धनारी नटेश्वर, सकळ सृष्टीचा विचार तेथून झाला श्रीराम. त्रिगुणातीत जो ईश्वर म्हणजेच मूळ माया होय, यालाच अर्धनारी नटेश्वर म्हणतात. त्याच्यापासून सर्व सृष्टीचा विस्तार झाला आहे. बरवे विचारून पाही, स्त्री पुरुष तेथे नाही, चंचल रूप येते काही प्रत्ययासी श्रीराम. नीट विचार करून पाहिले असता तेथे स्त्री पुरुष असे काहीही नाही, फक्त चंचलत्व म्हणजे वायूच्या रूपाचा अनुभव तेवढा येतो. मुळीहून सेवटवरी, ब्रह्मादी पिपलिका देहधारी, नित्यानित्य विवेक चतुरी जाणीजे ऐसा श्रीराम. मुळापासून शेवटपर्यंत, ब्रह्मादिकांपासून मुंगीपर्यंत सर्व देहधारी आहेत, असा हा नित्यानित्य विवेक चतुर पुरुषांनी जाणून घ्यावा. जड तितुके अनित्य आणि सूक्ष्म तितुके नित्य, याही मध्ये नित्यानित्य पुढे निरोपिले श्रीराम. जड तितके अनित्य आणि सूक्ष्म तितके नित्य याहीपेक्षा अधिक सखोल विचार पुढे केला जाईल. स्थूळ सूक्ष्म ओलांडिले, कारण महाकारण सांडिले, विराट हिरण्यगर्भ खंडिले विवेकाने श्रीराम. अव्याकृत मूढ प्रकृती, तेथे जाऊन बैसली वृत्ती, ते वृत्ती भावया निवृत्ती निरूपणायिका श्रीराम.
स्थूल सूक्ष्म ओलांडून जावे, कारण महाकारण देहाचा त्याग केला आणि विवेकाने विराट आणि हिरण्यगर्भाचे खंडन केले की अव्याकृत जी मूळ प्रकृती तेथे वृत्ती स्थिर होते. ती वृत्ती जाऊन वृत्तीरहित स्थिती होण्यासाठी पुढील निरूपण ऐकावे. आत्मानात्म विवेक बोलिला, चंचळात्मा प्रत्ययाला. पुढिले समासी निरोपिला सारासार विचार श्रीराम. या समासात आत्मानात्म विचार सांगितला आणि चंचलात्मा अनुभवास आला आहे. पुढील समासात सारासार विचार स्पष्ट करून सांगितला आहे. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे आत्मानात्म विवेकनाम समास पहिला समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.